पण एक विषय बाजूला ठेवतो ना, हा प्रसंग अत्यंत महत्वाचा वाटतो म्हणून हा सांगतो आणि मग समारोप देतो. गोड बोलणं शिका, फक्त जग जिंकू शकता. पुण्यात कथा होती महाराजांची मागच्या वर्षी. पुण्यात काळेवाडीला कथा होती आणि त्या कथेत माझा एक मित्र आला आणि तो मित्र म्हणे, कथा झाल्यानंतर सत्र संपलं आणि तो मित्र म्हणे, तो मित्र मला म्हणाला, भाषा तेवढी गोड आहे पुण्याची, आपल्या इकडच्या सारखी थोडी आहे, गोड भाषा आहे, काय गोड बोलण्यातून काय होते. तो मित्र म्हणे, महाराजजी नमस्कार. नमस्कार. ओळखलं का मला? म्हटलं नाही. अहो मी तुमचा क्लासमेट की, आपण सोबत होतो 10वी पर्यंत. म्हटलं पण लक्षात नाही येत आहे. मग त्यांनी नाव सांगितलं तेव्हा लक्षात आलं, कारण त्याचा कलर, शरीर, बांधा सगळा बदलला होता, पुण्यातला झाला होता तो. मग ओळखलं, महाराज सुंदर कथा केली.